राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांना उमेदवारी तर राजेंद्र जैन यांनी विधान भवनामध्ये राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरला। अर्ज भरताना सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, पार्थ पवार उपस्थित होते। पक्षानं दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेल, राजेंद्र जैन यांची प्रतिक्रिया। राज्यसभा उमेदवारीवरून मी नाराज नाही। इतरांच्या मुलांप्रमाणे मी सुद्धा माझ्या मुलांसाठी मंत्रिमंडळात जागा मागितली। उमेदवारीला भाजपनं विरोध केल्याच्या बातम्या तथ्यहीन। राज्यसभेच्या नाराजीवरून मंत्री भुजबळांची प्रतिक्रिया। पक्षानं एकमतानं राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं। सुनील तटकरे यांची माहिती तर छगन भुजबळ नाराज नाहीत। भुजबळांच्या ज्येष्ठत्वाचा योग्य सन्मान होईलच। राज्यसभेसाठी इच्छुक असलेल्या भुजबळांच्या चर्चांवरून तटकरेंची प्रतिक्रिया। भुजबळ दुखावले की नाही हे मला माहिती नाही, पण त्यांना दिल्लीमध्ये यायचं असेल तर त्यामध्ये गैर काय? भुजबळ दिल्लीत आले असते तर देशाला मोठं नेतृत्व मिळालं असतं। खासदार सुप्रिया सुळेंची या प्रकरणावर प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंसोबत दगाफटका झाला। एकनाथ शिंदेंसोबत सुद्धा काही प्रमाणात तसंच झालं। बच्चू कडूंचं विधान तर भाजप स्वबळाची तयारी करत असेल तर शिवसेना मागे राहणार नाही, बच्चू कडूंचं वक्तव्य। बच्चू कडूंचं वैयक्तिक मत असेल, शिवसेनेचं असं मत नाही। दगाफटक्याच्या राजकारणाची सुरुवात कुणापासून झाली हे महाराष्ट्राला माहिती आहे। आशिष शेलारांचं कडूंना प्रत्युत्तर। मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रमोशन व्हावं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, बच्चू कडूंचं विधान तर आमच्या मनातील मुख्यमंत्री शिंदेच, कडूंचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना तर शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी ते दिल्ली दौऱ्यासाठी रवाना। मुख्यमंत्री कार्यालयाची सिडको प्रशासनाला आणि अदानी नवी मुंबई विमानतळ प्राधिकरणाला सुद्धा नोटीस। दरम्यान सूत्रांची माहिती तर शिवरायांच्या पुतळा अनावरण सोहळ्याच्या निमंत्रणावरून नोटीस पाठवली। सूत्रांची माहिती, राजशिष्टाचार नियमांचं पालन का नाही केलं, नोटीशीमधनं सवाल। सूत्रांची माहिती, दिल्लीमध्ये आज इंडिया आघाडीची बैठक होणार। 23 पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहणार तर उद्धव ठाकरे व्हीसीद्वारे उपस्थित राहणार असल्याची माहिती। इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी दिल्लीमध्ये बॅनरबाजी तर काँग्रेससह राहुल गांधींविरोधात बॅनरबाजी। इंडिया आघाडीमध्ये काँग्रेसमुळे बिघाडी होत असल्याच्या या बॅनरवर उल्लेख तर शरद पवार, ममता बॅनर्जी, केजरीवालांची जुन्या विधानांचा या बॅनरवर उल्लेख। देशभरातील अनेक पक्षांना भाजपची गुलामी नकोय, यामध्ये भाजपसोबत सत्तेत असणाऱ्या पक्षांचा सुद्धा समावेश। लोकसभेच्या आधी अनेक जगजीवन राव इंडिया आघाडीसोबत आलेली असतील, संजय राऊतांचा दावा। इंडिया आघाडीमध्ये यायचं असल्यास राज ठाकरे उद्धव ठाकरेंशी बोलतील, त्यानंतर दिल्लीमध्ये प्रमुख नेत्यांसमोर प्रस्ताव ठेवला जाईल, राऊतांचं वक्तव्य। नागपुरात भाजपकडनं काँग्रेस मतदारांना 10 लाखांची ऑफर तर नागपूर विधान परिषदेचे काँग्रेसचे उमेदवार अतुल लोंढे यांचा हा आरोप। अज्ञात नंबरवरून या ठिकाणी फोन आल्याचं त्यांनी सांगितलंय। ऑफरचे पुरावे कसे देणार अशीही लोंढेंची प्रतिक्रिया। नाशिक विधान परिषद निवडणुकीसंदर्भात आज निर्णायक फैसला तर भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीतेंच्या उमेदवारी संदर्भात आज निर्णायक फैसला होणार। काल रात्री उशिरापर्यंत गिरीश महाजन, उदय सामंत यांच्यामध्ये चर्चा झाली तर आज पुन्हा दोघांमध्ये चर्चा होणार। आजच्या बैठकीनंतर अंतिम निर्णय होण्याची सुद्धा शक्यता। गोंदियातील महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर शिवसेना जिल्हाप्रमुखांनी भाजप विरोधातील तक्रारींचा पाढा वाचला। भाजपकडनं त्रास दिला जात असल्याचा सोनू कुथेंचा आरोप। अजितदादांवरील वक्तव्यानंतर नगरसेवक किशोर मसाळचा माफीनामा तर 1 दिवसाचा न त्याग करून आत्मक्लेश करणार, मसाळचं स्पष्टीकरण। बिनविरोध निवडणुका नवीन नाहीत, अनेक बिनविरोध निवडणुका झाल्यात। खासदार सुनील तटकरेंचं रोहित पवारांच्या आरोपांना प्रत्युत्तर तर रोहित पवार व्यक्तिद्वेषातनं आणि अस्वस्थतेतनं अशी वक्तव्य करतायत। तटकरेंची रोहित पवारांवर टीका। पुण्याच्या तुळापूरमधील रेव पार्टी झालेला बंगला पोलिसांनी सील केला। पंचनामा करून पोलिसांनी या बंगल्यावर नोटीस लावली तर आतापर्यंत रेव पार्टी प्रकरणी 78 जणांवर गुन्हे दाखल तर 29 जणांच्या रक्ताचे नमुनेही पोलिसांनी घेतले। पुणे रेव पार्टी प्रकरणातील डीजे पोलिसांकडून जप्त। डीजेची किंमत जवळपास 1 कोटींच्या घरात असल्याची माहिती। पंचनामा करून पोलिसांकडून टेम्पोतनं हे साहित्य जप्त। राम मंदिर ट्रस्टवर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचे आरोप तर राम मंदिराच्या देणगीतील कोट्यावधींची रक्कम गायब। अखिलेश यादव यांचा दावा, कोर्टाने याची स्वतःहून दखल घ्यावी, अखिलेश यादव यांची विनंती तर कोणताही घोळ झालेला नाही, राम मंदिर ट्रस्टचे चंपत राय यांची प्रतिक्रिया। 21 जून रोजी होणाऱ्या नीट फेर परीक्षेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था। परीक्षा होईपर्यंत पेपर सेट करणाऱ्यांना गुप्त ठिकाणी ठेवणार। सर्व तज्ञांचे मोबाईल फोन, लॅपटॉप आणि वैयक्तिक संवादाची सर्व साधनं जप्त करणार। या परिसरामध्ये इंटरनेट वापरण्यावर आणि बाहेरील संपर्कांवर कडक नियंत्रण।
मुंबईतील वॉटर टँकर चालक मालक संघटनेचा काल मध्यरात्रीपासून बेमुदत संप सुरू, तर केंद्राच्या नव्या नियमांच्या निषेधार्थ संपावर जाण्याचा निर्णय. तर आजपासून मुंबईतील बांधकाम प्रकल्पांसह रुग्णालय यासह रेल्वे सेवा आणि इतर सेवांना फटका बसणार. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीची आता मतमोजणी. तर मराठी चित्रपट महामंडळासाठी काल मतदान पार पडलं. चित्रपट महामंडळासाठी 49.90% मतदान. नाशिकच्या टीसीएसमधील धर्मांतरण आणि लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खानच्या चौकशीत धक्कादायक खुलासे. पीडितेला घरी नेऊन नमाज पठणाचं प्रशिक्षण दिल्याची निदाची कबुली. तपास यंत्रणांकडून प्रकरणाचा अधिकचा सखोल तपास सुरू. आतापर्यंत 9 गुन्हे दाखल. नागपुरात ऑटो एलपीजीच्या दरात प्रति लिटर 5 रुपयांची कपात. नागपुरात ऑटो एलपीजीचे दर हे 99 रुपयांवरून 95 रुपयांवर. आखाती युद्धामुळे काही दिवसात एलपीजीचे दर 100 रुपयांवर पोहोचले होते. आजपासून नाफेडकडून नाशिक जिल्ह्यातील 15 बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदीला सुरुवात होणार. तर 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचं उद्दिष्ट. कांदा खरेदी केंद्रांवर गैरप्रकार टाळण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही व्यवस्था. अकोल्याच्या अकोटमध्ये युरिया खतांसाठी पहाटेपासूनच नागरिकांची गर्दी. तर कृषी सेवा केंद्रावर उघडण्यापूर्वीच शेतकरी रांगेत उभे. खरीप हंगामाच्या तयारीसाठी युरिया खतांची मागणी वाढली. अमरावती बस स्थानकावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा धडक दौरा. तर अस्वच्छता